श्रीमान योगी भाग 41. आपण ऐकत आहात शिवभारत. विजापूरचा दरबार तटस्थ होता. बादशाह आली आदिलशाह तख्तावरती बसला होता. त्याची नजर उजव्या हाताच्या जाळीदार पडद्याने आच्छादलेल्या सज्जावर स्थिर झाली होती. त्याची आई बडी साहेबीन संतप्त होऊन सज्जात उभी होती. ज्या शिवाजीराजाने आदिलशाहीचे गड काबीज केले, मुलूक बळकवला, बंदरं ताब्यात घेतली, एवढेच नव्हे तर आदिलशाही मुलकात दोनदा चढाई करून लूट केली, गावं बेचिराग केली, कल्याण खजिना लुटला, त्या शिवाजीची गय करायची किती. बड्या साहेबीनीचा संयम सुटला होता आणि दरबारात शिवाजींच्या पराभवासाठी पैजीची विडे ठेवले होते. तख्तापुढे नक्षीदार चौरंगावर सुवर्ण तपकात ठेवलेले विडे साऱ्या दरबाराला आव्हान देत होते. दरबार अंकुश खान, रुस्तुम जमा, मुसा खान, याकूत खान, सिद्दी हलाल यासारख्या प्रतिष्ठेच्या सरदारांबरोबर विजापूरचे इमानी सेवक बाजी घोरपडा, मंबाजी भोसला, झुंजाराव घाटके हेही हजर होते. सारं चुपचाप हात बांधून हजर होते. साऱ्यांच्या नजरा जमिनीला खेळल्या होत्या. विड्याकडे पाहण्याचं धैर्य या कलाही नव्हतं. उलटणाऱ्या क्षणाबरोबर बड्या बेगमेचा संताप पडत होता. तिचा कणखर आवाज साऱ्या दरबारात उमटला होता. उसने आजमते शाही को ललकारा है. राज्य आणि धर्म यांच्यासाठी त्याचा पराभव झाला पाहिजे. हे आव्हान स्वीकारणाऱ्या वीरासाठी दरबारचं विड हजर आहे. बेगमीची नजर दरबारावर फिरली. तिने पुन्हा पुकारलं, अरे कोण आहे व? नाराहे तकवीर, बुलंद करण्यावाला मुजाहिद. सारं चुपचाप होतं. अधोवधन उभ्या असलेल्या सरदारांना नजरेखालच्या गालिच्यावरून पावलं रोत जाताना दिसली. मानावर होऊ लागल्या. साऱ्या दरबारात बेगुमान नजर फेकून खान अफजल तख्ताकडे जात होता. अफजलचा देह धिप्पाड होता, उंचापरा होता, चेहऱ्यावर राकट मगरूर होती, डोळ्यात आत्मविश्वास होता. पाठीवरून जिमनीपर्यंत रुळणारी जरी खिलत, उजव्या हातानं सावरीत, डावा हात तारवारीच्या मुठीवर ठेवीत कान तख्तासमोर उभा राहिला. बादशाला मुजरा करून त्याने साऱ्या दरबारून एक तुच्छतेची नजर फिरवली. तो गरजला, जिले शिवानी बंदा पायाशी हजर आहे. गर्दन मारण्याच्या हुकमाची फक्त वाट पाहतो आहे. हुजुराने त्या मनहूतचं शूद्र नाव घोषित करावं. शिवा गद्दारे दख्खन. खान हसला. तो म्हणाला, बस. आणि एवढ्यासाठी आमच्या दरबारी एकही सरदार नाही. ये मजाल बेगम हुजूर. आदिलशाही सल्तनेत काट्याप्रमाणे सलत असलेल्या या शूद्र शिवाचा मी पूर्णपणे बिमोड करीन. शिवा तो काय, चढे घोड्यानिशी काबीज करून त्याला या तख्तासमोर हजर करतो. आणि पाहता पाहता आपल्या पोलादी पंजाने खानाने तपकातलं विडं उचललं. साऱ्या दरबाराचा भार उतरला आणि शुभान अल्लाह असं उद्गार प्रकटू लागलं. साऱ्या दरबारात रिवाज विसरून एकच जल्लोष झाला. बादशाने खानास अनेक भारी वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यात एक रत्नजडीत मेणाची तेजस्वी कट्यार होती. ती खुद्द बादशाची होती. विजापूर दरबाराने खानाला अनेक सरदार दिले. मुसे खान, हसन खान, सिद्दी हिलाल, अंकुश खान या सरदारांबरोबर पांढरनाई, घोरपड, मंबाजी भोसले, प्रतापराव मोरे यांच्यासारखे हिंदूही होते. खानाचा मुलगा फाजल खान आपल्या 2 भावांसह खानाबरोबर होता. विजापुराबाहेर खानाची छावणी तयार होत होती. आपापली पदके घेऊन सरदार सामील होत होते. उंट, हत्ती, घोडे यांनी छावणी ठाई सजली होती. छावणीची तयारी होताच एके दिवशी छावणी उठली. तुताऱ्या नगाऱ्या झडू लागले. चांद ताऱ्याने सुशोभित झालेला आदिलशाही हिरवा ध्वज आघाडीच्या हत्तीवरती फडकत होता. बिनीच्या हत्तीमागे लागलेल्या हत्तीच्या मालिकेतल्या एका हत्तीवरती चांदीची अंबारी तळपत होती. खान तिथं दिमाखानी बसला होता. हत्तीवरून आपल्या मागे पुढे पसरलेल्या सैन्यावरती नजर टाकीत होता. 100 हत्तींच्या गळ्यातल्या घंटांच्या आवाजात हजारो उंटांच्या साकड्यांचा आवाज मिसळत होता. चित्र विचित्र रंगाने सुशोभित केलेल्या खानाच्या जनानखान्याचे मेणे
भुयांच्या हुंकारावरती दौडत होते. अवजड तोफांचे गाडे हत्ती खेचत होते आणि छावणीचे सामान लादलेल्या गाड्यांची रांग दृष्टीपथातही येत नव्हती. सारत्या उन्हाळ्याची तगमग होत असता खानाचं प्रचंड सुसज्ज सैन्य शिवाजीराजांच्या पारिपत्यासाठी धुळीची लोट उडवीत जात होतं. विजापुरापासून अवघ्या 2-2.5 कोसांवरती खानाने प्रथम छावणी केली. रात्री खानाने आपल्या सैन्याने साऱ्या सरदारांना एकत्र केलं. खानाचा अवघी कृष्णाजी भास्कर खाना शेजारी उभा होता. खानाने सर्वांवरती नजर फिरवली आणि तो म्हणाला, आम्ही शिवाजीवर नजीकच्या मार्गाने चालून जाणार नाही. आम्ही जाणार आहोत तुळजापूर, पंढरपूर यावरून वाईला जायचा आमचा मनशा आहे. बेअदिबा कसुरमा अब्बाजान लेकिन नजदीकी रास्ता छोड़ ये राहे दराज की जरूरत क्या. अफजल खानाच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. आपल्या गाडीवर हात फिरवीत कृष्णाजी भास्कराकडे पाहत खान म्हणाला, बारिश केव्हा सुरू होईल हे सांगता येत नाही. आमचा कबिला छावणी मोठी, वाटेत पाऊस आला तर कठीण प्रसंग येईल. पंढरपूरचा मार्ग कोरडा आहे. वाईपर्यंत तरी पावसात सापडण्याची आमची इच्छा नाही. साऱ्यांनी माना डोलवल्या. खानाच्या मनातलं बेत तशीच लपून राहिलं आणि दुसऱ्या दिवशी खान आपल्या सैन्यासह तुळजापूरच्या वाटेवरती लागला. तुळजापूर दिसू लागलं. डोंगर कपारीत वसलेलं भवानीच्या मंदिराचा कळस नजरेत येत होता. तुळजापूर चिमुकलं गाव. खान येतो कळताच भयभीत झालं. तुळजापूरचे लोक सैरा वैरा पळत सुटले. खान तुळजापूरला आला. हत्ती बसतात शिडी लावण्यात आली. खान उतरला आणि तुळजापूरहून नजर फिरवीत खानानं विचारलं, या जागेला हिंदू लोक फार मानतात ना. कृष्णाजी भास्करला थोडी कल्पना आली होती. तो हात जोडून म्हणाला, खान साहेब, आम्हा हिंदूंना या जागे इतकी दुसरी पवित्र जागा नाही तशी आपल्याला मक्का. खामोश. आमच्या मक्केची तुलना काफिरांच्या तुळजेबरोबर करता. अरे हाच तो शिवाजीचा देव ना. जी खान साहेब, या स्थानाला धक्का लागला तर आपले हिंदू सरदार बिथरतील. कृष्णाजी भास्करांनी दुसरा डाव टाकला. खान गरजला, अरे आमच्या विरुद्ध बिथरण्याची ताकद कोणाला आहे? गर्दन मारू. कृष्णाजी, आम्हा वाईचा सुभेदार होतो. आम्ही एका देवळाला हात लावला नाही, बुत शिकणी केली नाही. नतीजा शिवाजी शिरजोर झाला. काफिर माजले नाही. कृष्णाजी, आता मुतलक लिहाज नाही. हा अफजल म्हणजे दिनदार कुप्र शिकन, दिनदार बुत शिकन, कातिले मूर्तिदार. अफजल खानानं खरं रूप प्रकट झालं होतं. अफजल म्हणजे इस्लामचा बंदा, काफिरांचा कर्दनकार, बंडखोराचं शिरकान करणारा. खानाने तुळजापूरकडे बोट दाखवलं. ओरडला, बेचिराग करा, लुटा. एवढ्याशा गावावर दिन दिन म्हणत खानाचं सैन्य तुटून पडलं. एखाद्या सशावर 10-12 कुत्रे एकदम तुटून पडावी आणि पाहता पाहता ससा दिसेनासा व्हावा, तसं तुळजापूर दिसेनासं झालं. खान धीमी पावलं टाकीत पायऱ्या उतरून गेला. देवीच्या देवळातील भोपे खानाच्या पुढे आलं, पण खानाने त्यांना हाकलून दिलं. दिसेल ती मूर्ती फोडीत खानानं देवळात प्रवेश केला. तुळजापूर भवानी सामोरे उभी होती. अष्टभुजा, पायाशी तुरी महिषासूर धरला होता. हातातलं शस्त्र महिषासुराला छेदित होतं. शांत नजरेने देवी समोर ठाकलेल्या अफजलकडे पाहत होतं. देवीकडे पाहत खान मोठ्याने हसला. साऱ्या गाभाऱ्यात तो आवाज घुमला. खान ओरडला, ए बुते काफरान, बताव मुझे तेरी करामत, बताव तेरी अजमत. खानानं हात उचलले गेले. मूर्तीवर घाव पडला आणि तुळजाभवानी कल्ली, भंगली, फुटली आणि प्रत्येक पहाराबरोबर खान हसत होता. देवीचं तुकडं ठिकऱ्या उडत होता. देवीचं देव लुटलं गेलं. खानाने देवीसमोर गाय मारली आणि खानाचा राग शांत झाला. खानाला आता दिसत होतं पंढरपूर. आपण ऐकत आहात शिवभारत. विजापूरमध्ये अफजल खानाने विडा उचलला आणि पहिली मोहीम हाती घेतली. तुळजापूरवरती खान कोसळला.
आणि छत्रपती शिवरायांची कुलदैवत आई भवानी देवीवरती भवानी देवीचा चोर केला, परंतु जी देवी होती ती भवानी अगोदरच पळून नेली आणि दुसरी मूर्ती मात्र तर ठेवली होती, कारण माहीत होतं हा खान नेमकं काय करणार. आणि खऱ्या अर्थाने मात्र पहिल्यांदा खान कोसळला तो मात्र तुळजाभवानीवरती. जय भवानी, जय शिवराय.